अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्याचा विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न, खामगाव पंचायत समिती कार्यालयातील प्रकार, 50,000 रुपये घेऊनही अधिकाऱ्याने काम न केल्यानं टोकाचं पाऊल. आपण सुपरफास्ट 100ला सुरुवात करतोय. राजीनाम्याच्या चर्चांवर मंत्री धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडेंनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला मंत्रालयात उपस्थित असताना वक्तव्य केलं. नैतिकतेला धरून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. सरकारनं संवेदनशीलपणे या विषयावर चर्चा करावी, सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटायला यावं लागतं, हे दुर्दैव आहे अशी खंत संभाजीराजे छत्रपती यांनी बोलून दाखवली. तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याकरता घाबरतायत का असा सवालही त्यांनी केला. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजप आमदार पुरावे नसताना थेट आरोप करतात, त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्याबाबत आणखी एक दावा केलाय. बीडमधील वाल्मिक कराडचे 4 ते 5 वाईन शॉप्स आहेत. प्रत्येक दुकानाचा बाजारभाव 5 कोटी आहे असा आरोप करत त्यांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं. बीड प्रकरणातला तपास ही केवळ धुळफेक आहे, खरे आरोपी बाहेरच आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय. बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करा, SIT मधील पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. अजितदादा अपघाती नेते आहेत, पुरावे समोर येऊनही अजितदादांना आता कोणते पुरावे हवेत असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला. आम्हालाही पुराव्याशिवाय जेलमध्ये टाकलं होतं अशी टीका राऊतांनी केली. सुरेश धस बोलतात आणि माघार घेतात, वरून तट्ट्या मिळाला दबाव आला की धस मागे फिरतात अशी टीका राऊतांनी केली आहे. सुरेश धस यांनी निर्भयपणे लढाई सुरू ठेवावी, आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं राऊत म्हणाले. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मराठा विरुद्ध OBC संघर्ष सुरू झाला. त्यातच आता OBC नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाविरोधात वंजारी समाजाच्या समर्थनार्थ मराठवाड्यात प्रतिमोर्चा काढणार असा इशारा दिलेला आहे. पुण्यामध्ये भाजपनं ठाकरे गटाला धक्का दिलाय. ठाकरे गटाच्या 5 नगरसेवकांनी भाजपत पक्षप्रवेश केला. विधानसभेत झालं ते विसरा, महापालिकेच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी नेत्यांनी एक टीम याबाबत आढावा घेणार आहे. धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. बीडनंतर आता धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यास मराठा समाजानं विरोध केलाय. मराठा समाजानं प्रशासनाला निवेदन देत धनंजय मुंडे बीडसह धाराशिवचे पालकमंत्री नकोत म्हणून उपोषण केलंय. राज्यातील गुन्हेगारी विरोधात लवकरच आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी दिली आहे. देशात जातीवाद नसला पाहिजे, सगळ्यांनी देशाचा अधिविचार करायला हवा असंही ते म्हणाले. नागपुरात HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. 7 आणि 13 वर्षाच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. स्थानिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. HMPV विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डांनी सांगितलं. तसंच हा नवीन विषाणू नाही, 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सगळी पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. HMPV जुना व्हायरस आहे, यामध्ये भीतीचं कुठलंही कारण नाही. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशी लोकांना काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच एम्सचे डायरेक्टर प्रशांत जोशी यांनी या संदर्भातली माहिती दिली. HMPV विषाणूचा धोका कमी आहे, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, सगळ्यांनी काळजी घ्या असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. राज्यात HMPV विषाणूचे 2 रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. नवी मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं नेरूळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात वॉर्ड तयार केला. यात 10 बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
देशात HMPVचे रुग्ण आढळले असल्याने पुणे महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क करत उपाययोजना सुरू केल्या आहेत। रुग्णांच्या उपचारासाठी नायडू सांसर्गिक रुग्णालयामध्ये 50 खाटांचा स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला आहे। पुण्यामध्ये HMPV रोखण्याकरता पालिकेकडून खबरदारी घेण्यात येते। हॉस्पिटल बेड राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जवळपास 30 ते 35 उमेदवारांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये निवडणूक याचिका दाखल केली आहे। यावर सुनावणी कधी होते हे पाहावं लागणार आहे। हिंगोलीच्या बहुतांश शाळांमध्ये गेल्या जवळपास 10 दिवसांपासून शाळेतील खिचडीचा तांदूळ संपला आहे। अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ पोहोचला नसल्याने खिचडी बंद आहे। त्यामुळे चिमुकल्यांना घरून डबा आणावा लागतोय। गोंदिया जिल्ह्यातील तरुण मुला-मुलींना मैदानी स्पर्धेत वाव मिळावा यासाठी जिल्ह्यात पहिल्यांदा 100 आणि 1600 मीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला दरवाढ मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कोल्हापूरच्या भोगावती बस स्टँड परिसरात ब्रेकडाऊन झालेल्या एसटीमधील प्रवासी दुसऱ्या एसटीमध्ये घेण्यावरून 2 कंडक्टर्समध्ये हाणामारी झाली। विनंती करायला गेलेल्या कंडक्टरला दुसऱ्या बसच्या कंडक्टरनं बेदम मारहाण केली। मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। इंदापूर तालुक्यातील सणसर बस स्थानकासमोर भर दिवसा माजी ग्रामपंचायत सदस्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये मालोजी गायकवाड जखमी झालेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समितीला 50,000 देऊनही गटविकास अधिकाऱ्यानं अतिक्रमण नियमाकुलन न केल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यानं पंचायत समितीच्या कार्यकर्त्यालाच विषप्राशन करत जीवन संपवायचा प्रयत्न केला। विष प्यायल्यानंतरही 1 तास शेतकरी कार्यालयात पडून होता। शेवटी पोलिसांनी माहिती मिळताच त्याला रुग्णालयात दाखल केलं आपल्या पोलिसांच्या गाडीतून। वाडा तालुक्यात शेकडो नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर आता नगरपंचायतीकडून कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचं काम नगरपंचायतीनं हाती घेतलंय। बदलापुरातील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरनं रुग्णांसोबत उद्धटपणा केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय। यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयाला कुलूप चावी भेट दिलेली आहे। मावळ तालुक्यामध्ये बांगलादेशी घुसखोरी करून राहत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। देहू रोड आणि तळेगाव MIDC परिसरात 4 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं। श्री क्षेत्र मोहाटा देवी गडावर शाकंभरी नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला। यावेळी भक्तांच्या उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली। नाशिकमधील टिळकवाडी भागात एका दाम्पत्यानं विषसेवन करत आत्महत्या केली। या दाम्पत्याच्या लहान मुलाच्या लग्नाची घरात तयारी सुरू होती। आईवडिलांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडालेली आहे। अद्यापही आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही। गोंदिया जिल्ह्यात सिकल सेल आजाराचे जवळपास 1508 रुग्ण आहेत। महिन्याकाठी 15 नागरिकांना रक्ताची गरज भासते। कराडमधून यशवंतराव चव्हाण स्मृती सदन आणि वाचनालय परिसर मद्यपेंचा अड्डा बनलाय। परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्या असून प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय। पोलीस दल स्थापना दिनाचं औचित्य साधत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीनं रेझिक डे आयोजित करण्यात आला। यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याच्या कामकाजाची माहिती देण्यात आली। पोलीस स्थापना दिनानिमित्तानं रेझिक डे हा सप्ताह सुरू आहे। या निमित्तानं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। यावेळी भिवंडीतही नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी पोलिसांकडून रस्त्यांवर पथनाट्य सादर करण्यात आले। अमरावतीत बच्चू कडूंनी राज्य सरकार विरोधात आंदोलन पुकारलं। मात्र मोर्चा काढण्याआधीच पोलिसांनी आंदोलनातील शेळ्या मेंढ्या ताब्यात घेतल्या। शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। बीडमध्ये गोळीबार करणाऱ्या तिघांसह गुन्हा दाखल असलेल्या 74 जणांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला। उर्वरित परवानाधारकांची पडताळणी सुरू आहे। आतापर्यंत 303 परवाने रद्द करण्यात आलेत। बदलापूर MIDC भागातील प्रदूषण कमी होणार आहे। या भागात केमिकल कंपन्यांमधून निघणारं सांडपाणी वाहून नेण्याकरता भुयारी गटाराची 128 कोटींची योजना मंजूर करण्यात आली आहे। भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला।
चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव उपवन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गाव परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा संचार वाढला आहे। वाघ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला कसरत करावी लागते। जंगल परिसरात वावरणारा दुर्मिळ उदमांजर हा प्राणी चक्क नवरगावातील एका घरात अचानकपणे आढळला। मांजरापासून होणाऱ्या अपघातावर छत्रपती संभाजीनगरमधील बांबू व्यावसायिकाने भन्नाट जुगाड केला। व्यावसायिक एका बांबूच्या छोट्या काडीने दुचाकीच्या हँडलवर एका कमान तयार करून देत असून त्यामुळे चालकाच्या जीविताला होणारा धोका टाळण्याकरता मदत होणार आहे। नंदुरबार नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी वसुलीचा धडाका लावलाय। पालिकेच्या थकीत करापोटी 12 मालमत्ता सील करण्यात आल्या, तर 34 कोटींच्या वसुलीचं आवाहन पालिकेसमोर आहे। मिरजेतील वखारबाग वेताळबाग नगर या परिसरातील एका घरातील 5 जनावरे अचानक दगावली आहेत। त्यात एका बैलाचा, एका बोकडाचा तर 3 शेळ्यांचा समावेश आहे। जनावरांच्या मालकाने ही जनावरे विषबाधेमुळे दगावली असल्याचा संशय व्यक्त केला आहे। नाशिकमधील बहुचर्चित वादग्रस्त भूसंपादनाची अखेर चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे रातोरात भूसंपादनाचा 55 कोटींचा मोबदला दिल्याने तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जातोय। सामान्य वाहन चालकांमध्ये हेल्मेट वापराबद्दल जनजागृती करण्याकरता हेल्मेट बाईक रॅली काढण्यात आली। मुंबई अहमदाबाद महामार्गावर पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। वसईच्या चिंचोटी परिसरापासून घोडबंदरच्या फाउंटनपर्यंत वाहतूक कोंडी झालेली आहे। त्यामुळे वाहन चालकांसह प्रवासी हैराण आहेत। केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने नवीन निकष आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर केलेल्या मतमोजणीत महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात 35% वाढ झालेली आहे। बंदरे विकास कामांमुळे सागरी अंतर वाढतंय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाखो भाविक दर्शनाकरता येत असतात। यावेळी मंदिर समितीने उपलब्ध केलेला लाडू प्रसादही आवर्जून घेतात। 2024 सालात लाडू प्रसादातून 5,80,42,000 उत्पन्न मिळालं। सांगली पाटबंधारे कार्यालयामध्ये म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप सुरू करण्यासाठी आमदार सुरेश खाडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी 10 जानेवारीपासून योजना सुरू करण्याचे आदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिले। त्यामुळे आता शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार आहे। चाकण शिक्रापूर मार्गावर झालेल्या अपघाताच्या निषेधार्थ पिंपळे ग्रामस्थांनी चाकण शिक्रापूर रस्ता रोखून रास्ता रोको केला। यावेळी रस्त्याचं तात्काळ रुंदीकरण करावं यासह उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। धाराशिवमध्ये सामान्य नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केला। रस्ते विकास आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये होत असलेल्या विलंबाविरोधात नागरिक आक्रमक झाले। कोपरगाव ते सावळीवीर फाटा रस्त्यावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे धुळीचं साम्राज्य पसरलंय। धुळीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। लातूर ते टेंभुर्णी या महामार्गावरील रखडलेल्या कामाच्या ठिकाणी डांबरीकरण करून देण्यात यावं या मागणीकरता युवा सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। काम रखडल्यामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं आहे। माणसांनाच नाही तर पशुपक्ष्यांसाठी घातक आणि जीवघेणा ठरत असलेल्या नायलॉन मांजाविरोधात येवल्यात पोलिसांचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले। नायलॉन मांजाविरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली। पैठण तालुक्यातील पुनर्वसित पिंपळवाडी पिराची इथल्या बुद्ध समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने नागरिक संतप्त झाले। यावेळी स्मशानभूमीच्या जागेकरता गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं। रायगड जिल्ह्यात नवनव्याने प्रकल्प आणि उद्योगधंदे उभारले जात आहेत। अशात औद्योगिकीकरणाच्या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत। त्यामुळे अलिबागमधील खारेपाड भागातील हजारो शेतकऱ्यांनी न्याय हक्कांकरता एल्गार पुकारला। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रकल्पाला विरोध असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलला बंदी घालण्यात आली आहे। उमरेड करंडा या ठिकाणी घटनेनंतर मोठा निर्णय घेण्यात आला। पर्यटकांनी उमरेड करंडामध्ये वाघिणीचा मार्ग रोखला होता।